असणारी घटना घडली आणि या निंदनीय घटनेचा निषेध आता बदलापुरात सगळ्या स्तरातून उमटतोय। अगदी संतापाची लाट बदलापूरकरांच्या मनात आहे, ती बाहेर उसळून बाहेर येतेय। आपण बघतोय या संदर्भात उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी बदलापूर सर्वपक्षीय सगळेच नेते, त्याचबरोबर सर्वसामान्य जनता, पालक सगळ्यांनी उद्या बदलापूर बंदची हाक दिलेली आहे आणि या बदलापूर बंदला बदलापुरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद येतोय। बदलापूरकर जे आहेत या सगळ्या संवेदनशील घटनेला कुठेतरी आता स्वतः एकरूप होत आहेत आणि यात कुठेतरी आपण देखील या बंदला सहभाग द्यायचा आहे यासाठी पुढाकार घेत आहेत। त्यामध्ये मग रिक्षा चालक संघटना असू देत, वेगवेगळे असोसिएशन असू देत, व्यापारी संघटना असू देत, सगळेच या बंदात सहभागी होत आहेत आणि हे यश जे आहे ते कोणा एका व्यक्तीचं नाहीये, कोणा एका राजकीय पक्षाचं नाहीये, तर हे यश जे आहे ते संपूर्ण बदलापूरकरांचं आहे। ही बदलापूरकरांची एकी या ज्या संदर्भात घटनेत एकत्र यावी अशी खरं तर कोणाची इच्छा नसावी, कारण अशी घटना घडावी, असं बदलापूर सारख्या शहरात ती घडावी असं कोणालाही वाटत नव्हतं, मात्र ती घडलेली आहे आणि या संवेदनशील घटनेत आता सगळेच एक जुटीनं उभे राहिलेले आहेत आणि उद्या ती बंदची हाक दिलेली आहे। अनेकांना प्रश्न पडलेला आहे की उद्याचा बंद हा नक्की होणार आहे की नाही, कारण अनेक प्रसार माध्यमांवर शाळेचे विश्वस्त आपली वेगळी प्रतिक्रिया देताना बघायला मिळतात। त्यामुळे लोकांना संभ्रमावस्था आहे की नक्की हा बंद होणार आहे की नाही। तर त्याच संदर्भात आपण या सगळ्यात ज्यांनी या बंदसाठी पुढाकार घेतलेला आपण सगळ्यांशी बोलणार आहोत। उद्याचा बंद हा नक्की होणार आहे का? पहिली गोष्ट, उद्याचा बंद जो आहे हा होणार, कारण जरी पुढाकार आम्ही घेतला असला तरी आज आपण बघत असाल की सोशल मीडियावरती प्रत्येक बदलापूरकर म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये जो राग आहे त्या शाळांविषयी, म्हणजे फक्त ती एकच शाळा नाही तर अशा बदलापूरमधल्या असंख्य शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये असे प्रकार घडत आहेत आणि ते कुठे उघडकीस येत नाहीत, दाबण्याचा प्रयत्न केला जातो स्कूल मॅनेजमेंटकडनं किंवा मुलांवरती प्रेशर आणलं जातं, त्यामुळे पालक पुढे येत नाहीत। तर ज्यावेळेला हा प्रकार घडला त्यावेळेला पालक समोरून पुढे आले, त्यानंतर जी काही कारवाई झाली ती सगळ्या संपूर्ण बदलापूरकरांनी बघितली। पण आता बदलापूरकरांचं म्हणणं असं आहे की अभी नाही तो कभी नाही, कारण आता ही घटना घडली, ही जर आत्ताच दाबली नाही किंवा याच्यावरती आत्ताच आवाज उठवला नाही तर भविष्यामध्ये असे प्रकार बदलापूर शहरामध्ये होत राहतील आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे, त्यामुळे आमच्या मुली सुरक्षित नाहीत। जर तुम्ही शाळेची फी भरली नाही म्हणून जर पालकांनी जर फी भरली नाही म्हणून मुलांना जर तुम्ही परीक्षेला बसून देत नसाल किंवा आता जर तुम्ही एक्सक्युजेस देत असाल की आमच्याकडे CCTV कॅमेरे नाही किंवा रेकॉर्डिंग नाही, हे जर विषय देत असाल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही। कोरोना काळात ह्या सर्व शाळांनी बदलापूरकरांना प्रचंड त्रास दिला, म्हणजे प्रत्येक पालक वैतागलेला, पोटापाण्याचा प्रश्न होता, आर्थिक घडी विस्कळली, या परिस्थितीमध्ये ह्या शाळांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि प्रचंड त्रास दिला। कुठेही महाराष्ट्रामध्ये जेवढं घडलं नाही तेवढं बदलापूरमध्ये ह्या शाळांनी ह्या प्रत्येक पालकाला त्रास दिला। त्यामुळे आता जर ही घटना घडली आहे तर मग आम्ही तरी का सोडायचं शाळांना? त्यामुळे ती एकच शाळा नाही तर बदलापूरमधल्या अशा असंख्य शाळा आहेत की ज्यामध्ये असे प्रकार घडतात। म्हणजे मागे एका शाळेमध्ये फॅन पडला होता, मुलांची सुरक्षा आहे कुठे? हा तर आत्ता काल परवा घडलेला घटना जी आहे ती तर खूप निंदनीय आहे, म्हणजे ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। त्यामुळे बदलापूरकर जागरूक म्हणजे पेटून उठलेला आहेत आणि बदलापूर बंद करणार आहे। तर माझी बदलापूरकरांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद हाताळायचा आहे, कारण त्याला बंदला गालबोट पुढे लागायला नको। बदलापूर शहरातले जे नेते आहेत ते आत्ता कुठेतरी जागे झाले आहेत, त्यामुळे 3 दिवसानंतर जर नेते जागे झाले आहेत तर ह्याला कुठेतरी राजकारणाचं स्वरूप आणून गालबोट लावायचा प्रयत्न करतील। तर असं करू न देता प्रत्येक बदलापूरकरांनी उद्या बंदला उतरताना किंवा आपापल्या मार्गाने जर बंद तुम्ही करणार असाल तर चांगली गोष्ट आहे, पण बंदला कुठेही गालबोट लागू देऊ नका, एवढं मी तुम्हाला विनंती करेन। आज दुपारी शिक्षक आमदार त्यांनी विश्वस्त मंडळाची आणि पोलिसांची भेट घडवून आणली आणि या संदर्भात चर्चा देखील झाल्या। हा जो काही प्रकार आहे तो कुठेतरी असं वाटतंय का की शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय? नक्कीच। शिक्षक आमदार होते कुठे? तुम्ही बघत असाल की फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, याच्यावरती पब्लिक आता विचारायला लागले, म्हणजे बदलापूरकर विचारायला लागलेत की आमदार होते कुठे? जर तुम्ही शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी जर तुम्ही असा भ्रष्टाचार किंवा अशा ह्या गोष्टींना जर पाठीशी घालत असाल तर खरोखर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळे कुठेही शाळा प्रशासनाला पाठीशी घालू नका। ती एकच शाळा नाही, मी पुन्हा सांगेन की अशा भरपूर शाळा आहेत। त्यामुळे बदलापूरकरांनी उद्या पेटून उठा आणि शांततेच्या मार्गाने बदलापूर बंद करा। आज स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या ठिकाणी
हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर नेण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट घेणार असं सांगितलं होतं आणि गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. मात्र या सगळ्याला कुठेतरी उशीर झालाय असं वाटतंय का? त्याचबरोबर आज बदलापुरात खासदार, नवनियुक्त खासदार बाळामामा सुरेश म्हात्रे हे सुद्धा येत आहेत. या सगळ्या एकंदरीत घटना पाहता 16 तारखेला गुन्हा नोंद होतोय आणि आज 19 तारीख उलट म्हणजे आलेली आहे आणि या 3 दिवसानंतर या राजकीय पुढाऱ्यांना, नेत्यांना जाग येते. याबद्दल काय म्हणा? खरं पाहायला गेलं ना तर मी व्यक्त होण्यापेक्षा बदलापूरकर जो व्यक्त झाला आहे ना तो आपण सोशल मीडियावर बघत असाल. रस्त्याने लोक जाताना, रिक्षामध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये लोक चर्चा करायला लागली आणि खरोखर चर्चा होण्यासारखी गोष्ट आहे की बदलापूर शहरामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर असे प्रकार मुलींच्या बाबतीत घडत असतील आणि आपले नेते, आपले आमदार, खासदार जर ह्यावरती मूग घेऊन गप्प बसत असतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यातून एक चांगली गोष्ट पण अशी आहे की जर बदलापूरकर पेटून उठतो आणि जर ह्या लोकांना त्याचा विचार करण्याची गरज भासायला लागते, कारण आता जवळ इलेक्शन आले. पण बाबांनो, निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आपण बदलापूरकरांचे हे जे प्रश्न आहेत ना हे हाताळा. कारण बदलापूरकरांना हळदी कुंकू आणि महोत्सवांची गरज राहिलेली नाही आहे. तर आमच्या मुली, आमच्या लेकीबाई इथे सुरक्षित राहणं फार काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे आमदार, खासदारांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण ह्या विषयामध्ये लक्ष घालून ही जी केस आहे ही केस फास्टॅगवर चालावी आणि ह्याला शिक्षा व्हावी. ह्याला जर शिक्षा झाली नाही आणि हा जर आरोपी बाहेर आला तर हा नक्कीच आमच्याकडनं मार खाईल आणि जीवानिशी मरेल. नक्कीच. काल या ठिकाणी आपण गावदेवी मंदिर परिसरात सगळ्या जनसमुदाय जमला होता आणि त्या ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर जेव्हापासून हा गुन्हा नोंद झालाय तेव्हापासून या सगळ्या घटनेचा पाठपुरावा तुम्ही करताय. त्या ठिकाणी त्या संबंधित पीडित मुली आणि महिलेला न्याय मिळावा, त्यांचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी दिवसभर तुम्ही त्या ठिकाणी होतात. ही सगळी जर आपण घटना पाहिली तर कुठेतरी आपण संवेदना ठेवून आहोत आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेचा जेव्हा आपण पाठपुरावा करत आहोत तेव्हा कुठेतरी कोणाकडून तुम्हाला फोन वगैरे येत आहेत का की उद्याचा जो बंद आहे तो घेऊ नका किंवा चर्चा करू, असे काही तुम्हाला फोन कॉल्स आलेत का किंवा काय? अप्रत्यक्षरित्या नक्कीच हे आवाहन करण्यात येते की उद्याचा बंद घेऊ नका. कारण आजच सगळे व्यक्त झालेले आहेत. त्यांचं असं हे झालं सोयीस्कर, ह्याला निलंबन केलं आहे, त्याचं निलंबन केलं आहे. हे म्हणजे तुम्ही फक्त तात्पुरती तुम्ही स्वतःचं हे दुसऱ्यावरती ढकलून मोकळले झालेले आहेत आणि एवढ्यासाठी ही ॲक्शन तुम्ही घेतली म्हणून आम्ही उद्याचा बंद करू नये. तर ह्याच्यापेक्षा मग अजून खालची पातळी तर कोणी गाठूच नाही शकत असं मला तरी वैयक्तिक वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे उद्याचा बंद हा एका शाळेसाठी नसून हा पूर्ण जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेसाठी आहे आणि खास करून बदलापूरच्या शाळा जिथे आम्ही राहतो या आमच्या आजूबाजूच्या शाळांमध्ये जर आमच्या मुली सुरक्षित नसतील तर हे ऐतिहासिक शहर म्हणायला मग आता आम्हाला लाज वाटायला लागली की आम्ही कसं या शहराला ऐतिहासिक शहर म्हणू. आज या शाळेमध्ये, ह्याच नाही तर शाळांमध्ये काय काय सुविधा आहेत, नक्की तेवढे गाईडलाईन्स सुरक्षितेसाठी पाळले जातात का, ह्याचा पाठपुरावा कधीच कोणी करत नाही. जेव्हा असं काही प्रसंग घडतो तेव्हा आपण सगळे जागरूक होतो आणि तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवतो. त्याच्यामुळे उद्याचा निषेध मला तर सगळ्याच बदलापूरकरांना हे सांगावंसं वाटेल की प्रत्येक पालकाने ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. तुम्हाला मुलगी असो, मुलगा असो, शेवटी आपली मुलं कुठेच सुरक्षित नाही आहेत. मग ह्याची काळजी आपणच घ्यायची आहे आणि अतिशय म्हणजे शांततेने हा बंद पाळण्यात यावा. कारण कुठेतरी ह्याला दुसरं वळण द्यायचं नाही आहे आपल्याला. जो मेन मुद्दा आहे त्याच्यावरून आपल्याला कोणाचंच लक्ष भरकटवून द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे माझं पुन्हा उद्या सगळ्यांना आव्हान असेल की उद्या सकाळी 6:30 वाजता आदर्श शाळेच्या इथे सगळ्यांनी जमावं आणि अतिशय शांततेरित्या हे बंद पार करावं. नक्कीच. महिला म्हणून आपण या सगळ्या घटनेकडे बघत असतो. फक्त महिला आपण सुरक्षित नाही आहोत याचे फक्त आपण हे करत असतो, पण ही सुरक्षा मिळावी यासाठी प्रत्येक महिलेनं उद्या या बंदात सहभागी होणं किती गरजेचं आहे? प्रत्येक महिलेनं सहभाग घेणं फार गरजेचं आहे. कारण की आपण जर आज आपण पुढाकार नाही घेतला तर ह्या गोष्टी आपल्या मुलांना कळणार नाही आणि हेच आपण मुलांना जे काही पुढचं मार्गदर्शन करतोय तर मुलं हे बघूनच शिकणार आहेत की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ह्युमॅनिटी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाला मी आवर्जून आवाहन करेन की प्रत्येक आई असो, वडील असो, कोणी असो, बहीण भाऊ जे काही असतील ते आपल्या बहिणीसाठी पुढे यावे, आपल्या फ्युचरच्या मुलांसाठी किंवा आपल्या
असलेल्या देशातल्या महिलांसाठी हा फक्त एका मुलीचा विषय नसून हा आपल्या सगळ्या मुलींसाठी विषय आहे. तर तो प्रत्येकाने खूप सिरियसली घेऊन आणि खूप शांतपणे ह्या गोष्टीला हँडल केलं पाहिजे, कारण की हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असल्यामुळे प्रशासन असो किंवा इतर पक्षी असो किंवा कोणीही असो, पण आपल्याला हा सोशल किंवा पॉलिटिकली कुठल्या गोष्टीला हे करायचं नाही. आपल्याला एक माणुसकी म्हणून आपल्या त्या विषयाला हँडल करायचं आहे. तर उद्या सगळ्यांनी येऊन त्याच्यासाठी सगळ्यांनी पॉझिटिव्हली पुढे यावं. 2 दिवस हे सगळं काही संताप, त्याच्यानंतर जन आक्रोश आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. जसं आपण पाहिलेलं आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली व्हावी, यांचं निलंबन व्हावं, यासाठी काल प्रचंड जनसमुदायानं एकमुखानं मागणी केली होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे. बदलापूरकरांची त्यांची बदली झालेली आहे, तात्पुरत्या स्वरूपात तरी त्यांची बदली सांगण्यात येते आणि त्या ठिकाणी आता नवीन सिनियर PI जे आहेत ते रुजू झालेले आहेत, किरण बालवडकर. काय तुम्ही अपेक्षा करताय त्यांच्याकडून पण, आणि हा जो बदल घडतोय याच्यावरती कशा प्रकारे बघते? ह्याच बदली होणं हे सर्वसामान्य गोष्ट आहे. काही झालं की बदली करा किंवा सक्तीची रजा द्या. आम्हाला बदलापूरकरांना सक्तीची रजा किंवा बदली नको आहे. मी स्वतः आमच्या संघटनांच्या माध्यमातून आणि जे काही माझे सहकारी त्यांच्या माध्यमातून ज्या शुभदा शितोळे सिनियर PI बदलापूरमध्ये रुजू झाल्या तेव्हापासून ते आज त्यांची बदली होईपर्यंत त्यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी केली जावी, कारण बऱ्याचशा घटनांमध्ये त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलं गेलं असं मीडियातून आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी सुद्धा ज्यांनी त्यांचा अनुभव घेतला त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर ह्यांची पोलीस तक्रार प्राधिकरणाकडून व्हिजिलन्स डिपार्टमेंटकडून चौकशी व्हावी आणि त्यांना परमनंटली घरी बसवलं जावं, त्यांचं टर्मिनेशन व्हावं, ही आमची प्रमुख मागणी असेल. त्याचबरोबर शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा अटक केली जावी, यांच्यावर सहआरोपी बनवून गुन्हे नोंद करावेत, कारण प्रूफ टेम्परिंगचं काम या लोकांनी करायला मदत केलेली असू शकते. 13 तारखेला घडलेली घटना आहे, 16 तारखेला गुन्हा नोंद होतो. त्या 3 दिवसामध्ये काय काय झालेलं असू शकतं. जरी ते वर्करनी सांगत असतील की CCTV बंद होते, ते बंद होते की बंद पाडले गेले किंवा घटना घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, याची चौकशी होण्यासाठी या लोकांना सगळ्यात आधी अटक केली पाहिजे. कारण प्रायमा बेसी जर बघितली तर हेच लोक मूळ आहेत की ह्या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी यांचा तपास होणं गरजेचं आहे. नाहीतर संशयाचा फायदा घेऊन आरोपी सुटू शकतो. मग बदलापूर पेटलं काय आणि जळलं काय त्याने काही फरक पडणार नाहीये, कारण मुळात आरोपी जर सुटणार असेल संशयाचा फायदा घेऊन आणि यांच्या हलगर्जीपणामुळे, तर आपण जे काही करतो त्याला काही अर्थ नाहीये. आणि उद्याचा जो बंद आहे हा आमच्यापैकी कुणाच्या एकट्याच्या नेतृत्वात नाही आहे, तर समस्त बदलापूरकरांनी स्वतः नेतृत्व केलेलं आहे. व्यापारी संघटना, त्यानंतर रिक्षा असोसिएशन, स्कूल बस पॅरेंटिंग असोसिएशन, या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी घेतला. त्यांच्या संघटना स्वतःहून या बंदचा पुरस्कार करत आहेत. त्यामुळे कुणी कुणाला सांगून हा बंद केला जात नाही आहे. इतकं उत्स्फूर्तपणे लोकांना एवढी चीड आहे, उत्स्फूर्तपणे म्हणण्यापेक्षा चीड आहे. 11 वर्षापूर्वी सुद्धा 13 ऑगस्टलाच घटना घडली. एका बापूच्या आश्रमामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, तो आज जन्मठेप भोगतोय. तर अशा घटना जर आश्रमासारख्या पवित्र ठिकाणी किंवा शाळेसारख्या ज्ञानदान करणाऱ्या पवित्र ठिकाणी घडत असतील, तर रामायणामध्ये जसं महापाप सांगितलंय, महापाप म्हणजेच काय की ज्या घटनेचा परिणाम वर्षानुवर्ष जनमानसांवर राहतो, मानवी सभ्यतेवर राहतो, ते महापाप आहे. आणि अशा महापापामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही, मग ते शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग, ज्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीची तपासणी करायला गेल्यानंतर 6-6.5 तास वाया घालवले, डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट उपलब्ध असून सुद्धा त्या मुलीची तपासणी झाली नाही, हे प्रत्यक्षदर्शींनी तिथे त्या मुलीला घेऊन गेलेल्या लोकांचं म्हणणं आपण मीडियावरती बघितलं. तर अशा लोकांना या महापापातून सुटका मिळू नये आणि ह्या सगळ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण हा एका महिलेचा, एका बालिकेचा किंवा एका शाळेचा हा मुद्दा नसून हा मुद्दा समस्त महिला वर्गाचा आणि सगळ्या शाळांचा आहे. आणि या शाळेमध्ये निर्भया हत्याकांड घडल्यानंतर जे शासनाने आदेश काढले, सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली की विशाखा समिती स्थापन करा. त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार, प्रियंका मॅडम, नीता पाटील मॅडम, आम्ही बऱ्याच जणांनी नगरपालिका आणि शाळा प्रशासनाला पत्र दिलं होतं की विशाखा समिती स्थापन करा, तिचा बोर्ड, कॉन्टॅक्ट नंबर लावा आणि विशाखा समितीचं काम प्रत्येक पालकापर्यंत आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्यात. त्यानंतर 11 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सखी सावित्री समिती स्थापन करून त्यांचेही नंबर्स अपडेट करायला सांगितले होते. पण शाळा प्रशासनाने सर्व अधिनियम, सर्व शासकीय आदेश आणि सर्व न्यायालयांच्या
आदेशांना हरताळ फासण्याचं काम केलं आहे. त्यामुळे यांच्या इतका अक्षम्य गुन्हेगार कोणी नाही आहे. शिक्षकाच्या वेशामध्ये लपलेले भेडीये म्हणतो मी आज यांना, हे अजिबात लायक नाहीत की यांनी ज्ञानदानासारख्या पवित्र शाळेमध्ये उभं राहावं आणि मुलांना शिकवावं. जर तुमच्याकडे यंत्रणा नाही आहे, तुम्ही शाळांकडून इमारत निधीच्या खाली प्रत्येक मुलाकडून 500-500 रुपये घेता, तो पैसा जातो कुठे? साधा CCTV तुम्ही 3000चा एक CCTV येतो, जास्त चांगल्या क्वालिटीचा घेतला तर 7-8 हजारला येईल. ते जर तुम्ही मॅनेज करू शकत नाही तर तुम्ही शाळा चालवायच्या लायकीच्या नाही आहेत. त्यामुळे तुमच्यावर सदोष गुन्हेच नोंद झाले पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी राहील. त्यासाठी आम्ही पोलीस निरीक्षकांना आजच पत्र दिलेलं आहे की यांना सहआरोपी बनवा, यांना अटक करा आणि यांची चौकशी करा. यांनी काय काय छेडछाड केली याची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक मुंबई विभागीय कार्यालय यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे की संबंधित शिक्षकांवर परमनंट टर्मिनेशनची ऑर्डर काढली जावी आणि पोलीस सिनियर इन्स्पेक्टर शुभदा शितोळे यांच्याबद्दल आम्ही यांच्या विरोधात विजिलन्स डिपार्टमेंटकडे स्वतःहून जाणार आहोत आणि त्याचा कायदेशीर पाठपुरावा करणार आहोत. आंदोलनापुरतं सीमित न राहता, कुठल्याही गडबड गोंधळ न करता, कुठलाही मोर्चा निदर्शन भविष्यात न करता यांना कायदेशीररित्या घरी बसवण्यासाठी आम्ही 100% पाठपुरावा करू. या निमित्ताने मी तुम्हाला सर्व बदलापूरकरांना सांगतो आणि उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सर्व महिला असतील, पुरुष असतील, जे पालक आहेत त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. शांततेच्या मार्गाने, जसं संगीताताईंनी त्यानंतर दामले मॅडमनी जसं आपल्याला सांगितलं, शांततेच्या मार्गाने आपल्याला मोर्चा निदर्शन जे काय आहे ते करायचं आहे आणि संबंधित बदलापूरमध्ये एक चांगला मेसेज गेला पाहिजे की यापुढे अत्याचार सहन केला जाणार नाही. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला गेला होतात, या संदर्भात निवेदन तुम्ही सादर केलेलं आहे. बदलापुरातील ही जी घटना पाहता शाळेविषयी किंवा शाळा प्रशासन विरोधात कुठेतरी कडक पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं? नक्कीच, कारण आज मी जेव्हा पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गेलो होतो, पोलिसांचं वागणं अतिशय बदललेलं होतं. जी वागणूक पूर्वी मिळत होती, आज अक्षरशः आवर्जून ते आम्हाला या बसा काय असेल तर तुम्ही सांगा आणि म्हणजे इतकं कोऑपरेट करत होतं, म्हणजे आम्हाला पण ते अनपेक्षित होतं. आणि हे सगळं यश हे बदलापुराचं आता जे आंदोलन झालं आहे त्या चिमुकलेमुळे, या निंदनीय प्रकारामुळे जे आता सगळे बदलापूर एक झालेत, त्याचं हे फळ आहे. कुठल्याही राजकीय नेत्याचं नाही आहे हे जे बदलाव, आणि या सगळ्यात महिला आणि नारी शक्तीचाच विजय आहे तो. मुळात शाळेने जी चुकी केली आहे मोठी, शाळेने जी रिक्रुटमेंट केलेली आहे त्या मुलाची, तो पोलीस स्वतः सांगतात की तो आम्ही त्याला बघितलं तर गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. मग शाळेने कुठल्या याच्यामध्ये त्याला ठेवलं? म्हणजे हा नक्कीच कुठल्या तरी संचालक मंडळाचा याच्यामध्ये नातेवाईकांचा कोणतरी तो असणार किंवा पैसे देऊन भरती केलेला असणार या संचालक मंडळाने. कारण आदर्शचं नाव तसंही संचालक मंडळांचं खराब आहे, कारण ते पैसे घेऊनच शिक्षकांची भरती केली जाते किंवा स्टाफची भरती केली जाते, हे आम्हाला बाहेरून कळलेलं आहे. आणि आमचा तसा माझ्या एका नातेवाईकाचा पण अनुभव आहे की तिथे स्टाफची भरती करताना शिक्षकांची मागे भरती निघाली होती, तेव्हा लिटरली पैशाची डिमांड केली गेलेली आहे त्यांच्याकडे. आणि पगार किती तर 8 ते 10 हजार. 8 ते 10 हजार पगारामध्ये यांना शिक्षक कुठले मिळणार? हे असेच मिळणार ना. आणि ते कुठे शाळेच्या प्रती आणि मुलांच्या प्रती ते संवेदना त्यांना असणार? त्यांना काय फक्त येऊन शिकवणं, काय शाळा देते? तर ही जी आज तुम्ही मुलांकडनं 1,00,000-2 लाख रुपये फी घेताय, तर शाळेमध्ये वेल क्वालिफाईड शिक्षक जे कडक असतील, लहान मुलांसाठी आया असतील, म्हणजे तिथे पुरुष मंडळी नसायला जायला पाहिजे. म्हणजे मुलांना किंवा मुलींना घेऊन जाताना हे महिलाच पाहिजे तिथे, आया म्हणजे त्या ज्या बाई मावशा असतात त्यांनीच घेऊन जायला पाहिजे. असे जे कडक नियम आहे शासनाचे त्यांनी पाळले पाहिजे. मेंटेनन्स वारंवार व्यवस्थित करायला पाहिजे की जेणेकरून लोकांच्या डोक्यावरती फॅन वगैरे भविष्यात पडू नये इतर शाळेने सुद्धा. आणि आदर्शच्या शाळेने इतर शाळेने पण बोध घ्यावा की हे प्रकरण जर तुमच्याकडे घडलं तर ह्यावेळी आम्ही गप्प बसलोय, बदलापूर बंद केलंय, पण पुढच्या वेळी वेगळं काहीतरी असेल. तर ह्या आम्ही सूचना देतो आणि उद्याचा पण एकदम शांतपणे असेल. काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? आपण बघतोय बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्याच्या बंदसाठी तुम्ही काय आवाहन करणार आहात? उद्याच्या बंदसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी, महिला सगळे आपले आवर्जून उतरणार आहे. आणि दुसरी नंदनीय गोष्ट अशी आहे की आपली रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहे. या देशात, या राज्यात काही गोष्टी घडत आहेत आपण बघतोय. आणि आपण ॲक्शन घ्यायचं बनलं तर जे शाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यांना सहआरोपी करणं फार गरजेचं आहे. आज मी बघतोय, मी कॉलेजला असल्यापासून तेच आहेत, 30 वर्ष ते एकाच जागी राहत आहेत. त्यामुळे त्यांचं किती लक्ष असू शकतो. आणि प्रत्येक बदलापूरमधले प्रत्येक शाळा असो, कॉलेज असो, हॉस्पिटल्स असो, ग्रामीण रुग्णालय असो, त्याचं ऑडिट झालंच पाहिजे. आज प्रत्येक चौकात CC कॅमेरे लावले बोलतात. आता मला माहिती नाही बिलं काढली गेली आहेत,
पण ते किती चालू आहेत आणि किती बंद आहेत याचंही आपल्याला बघावं लागणार आहे. तर उद्याचं आंदोलन सर्व नागरिकांनी सामील व्हावं हे आमची. नाही, आंदोलनात नेहमी आक्रमक पवित्रा घेणारे तुम्ही आहात राजकारणी बदलापुरातले. हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण बदलापूरकरांच्या अस्मितेचं आंदोलन आहे. कारण बदलापूरच्या एका लेकी बाळीचा कुठेतरी अत्याचार करून तिचा जो काही त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या नराधमाला शिक्षा होणं हा इतका त्या आंदोलनाचं स्वरूप नाही आहे. तर ही घटना पुढे भविष्यात घडू नये आणि या घटनेमागे जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरातलं कठोर शासन व्हावं यासाठी हे आंदोलन असणार आहे. तुमची भूमिका काय? माझी नाही आहे. आता भूमिका अख्ख्या फक्त बदलापूरची नाही आहे. मी प्रथमतः बदलापूरच्या नारी शक्तीचं अभिनंदन करतो. अभिनंदन हा शब्द हे आभार व्यक्त करतो. मग ते आमची बहीण प्रियंका असू द्या, संगीताताई असू द्या, नीताताई असू द्या, त्यांच्या मागं त्यांच्यासोबत असणाऱ्या असंख्य महिला आणि सगळेच यांचं. कारण की हा प्रश्न फक्त आता बदलापूर पुरता नाही राहिलेला. मी आत्ताच बोलतो की एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हरभजन सिंग सारखा मोठा खेळाडू त्या गोष्टी ट्विट करतो तर हे ट्विट करतो हो. आणि मी तुम्हाला आता बोलतो की अशा गोष्टी होत राहतात, परंतु हे कधी थांबायचं? एक असं होतं की एक जिल्हा नव्हता की प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघाले होते पोपर्टी झाल्यानंतर. थांबलं प्रकरण नाही थांबलं. प्रत्येक दिवशी महिलेवरती कुठं ना कुठं ते सोडा. आत्ता शिडफाट्याला काही दिवसापूर्वी आता हे शाळेमध्ये झालं, तिथं देवस्थानात झालं, मंदिरात गणपती मंदिरात त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो. काही दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये चालत्या मुलीवरती चाकू घोसटलं ते झालं. हे दिवसेंदिवस चालू आहे. आपण आज उद्या बंद करू हो बदलापूर, नंतर काय? माझं एवढंच आहे की जोपर्यंत मानसिकता बदलत नाही ना, महिलांकडे बघायचं, मुलींकडे बघायचं, तोपर्यंत ह्या गोष्टी चालू राहतील. पण मानसिकता बदलासाठी काही ना काही आपला त्याच्यावरती तोडगा उपाय काढणारच पाहिजे. कारण तिला भोग वस्तू बघू नका. 4-5 वर्षाच्या मुलीला अशा प्रकारचा अत्याचार होत असेल ते जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ठिकाणी तरी फार फार हानीची गोष्ट. त्यापेक्षा मनाला खेद. काही लोकांना खरोखर जे समाजसेवी लोक आहेत बदलापूर ते तर हे विचार करतात की आपल्या बदलापूर शहरात असं गोष्टी होतात. कारण बदलापूर शहर मेट्रो नाही आहे. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी होतात, पण जवळपास 2.5-3 लाख लोकसंख्येच्या छोट्या शहरामध्ये अशी गोष्ट जर होत असेल तर ती वेदनादायी गोष्ट. आणि मी तुमच्या माध्यमातून या गोष्टीला चांगल्या प्रकारे वाचा फोडल्यापासून मनस्वी तुमच्या गोष्टीचं तुमच्या सगळं पत्रकार बंधूंचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि हा लढा आपल्याला लढायचा आहे. उद्याच्या तुमच्या माध्यमातून मी जाहीर असं आवाहन करतो की प्रत्येक घरातून एखादी महिला उद्या या आंदोलनामध्ये, प्रत्येक भाऊ असू द्या, महिला असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकानं उद्या सकाळी 6:30 वाजता जसं संगीताताईनं प्रियंकाताईनं सांगितलेलं त्या ठिकाणी आदर्श शाळेच्या इथं तिथे जमायचं आहे. आणि बदलापूर एक संघपणे उद्या कडकडीत बंद झाला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी गोष्ट घडली त्या ठिकाणाला, त्या इन्स्टिट्यूटला एक कडक समज केला पाहिजे की आपली चूक झालेली आहे, अक्षम्य चूक झालेली आहे आणि सगळ्या गोष्टीला त्या कारणीभूत आहेत, त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. या दृष्टिकोनात उद्या मी आमचे नेते जयंत पाटील साहेब या की त्यांच्या कानावर त्या गोष्टी पोहोचल्यात सगळ्या नेत्यांच्यावरती. कोणी उशिरा जागे झालं, कोणी लवकर जागे झालं. तसं तुमचे खासदार 3 दिवसानंतर आज ते दखल घेत आहेत. कुठेतरी उशीर झालाय त्यांच्या, पण दखल घेण्याच्या बाबतीत कुठेतरी दिरंगाई झाली असं वाटतं. संसदेचं अधिवेशन, मी काल माझं बोलणं झालं, संसदेचं अधिवेशन चालू होतं. आज सकाळी ते आलेत आणि त्याचे 2 आणि संध्याकाळचं त्यांचं ठरलेलं होतं. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्या ठिकाणी आपण शहरातले जे नेते आहेत तेच उशिरा जागे झाले. मी तर अभिनंदन करतो आशिष दामले साहेबांचं मनापासून, संगीताताईंचं, की त्या माणसांनी ज्या गोष्टी हातात त्या गोष्टी केल्यात. आणि मी या गोष्टीला राजकीय गोष्टीकडून बघत नाही. आपल्या हातात जे आहेत ना ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एखादी जे महिला, मगरूर महिला, या पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना एक चांगला धडा बसलेला आहे. सर, तुम्ही एक संवेदनशील पालक म्हणून उद्याच्या या बंदसाठी कशा प्रकारचा मुलांची परीक्षा देखील सुरू होती आहे, या परीक्षा संदर्भात काय सूचना आल्या शाळेकडून आणि उद्याच्या बंदसाठी काय आवाहन करणार? गोष्ट आता या परीक्षेत म्हणजे उद्याचा मुलांचा पेपर होता तो मला वाटतं आत्ताच मेसेज झाला शाळेकडनं की तो शनिवारी पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि उद्या शाळा चालू ठेवलेली आहे त्यांनी. पण मला एक बदलापूरच्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगू असं वाटेल की उद्या आपण जो बंद करतो हा निषेध आहे. हा निषेध व्यक्त करण्याची एक त्यांच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे त्या म्हणजे जे आपले कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे बदलापूरची सगळ्याच क्षेत्रात, म्हणजे नगरपालिका असू दे, पोलीस प्रशासन असू दे, रुग्णालय असू दे, सगळ्या क्षेत्रात. तर त्या आपल्या संबंधित आपल्याला एक निषेध व्यक्त करायचा आहे. तो निषेध व्यक्त करायची वेळ आलेली आहे आणि समस्त बदलापूरकर हा जागून म्हणजे पेटून उठलेला आहे. तर मला हेच आपल्या माध्यमातून सांगावंसाठी बदलापूर जे हॉकर्स असतील किंवा दुकानदार असतील किंवा नोकर वर्ग पण असेल, मेन म्हणजे विशेषतः नोकर वर्ग
तर नोकर वर्गांना पण मी सांगेल की तुमचं हातातलं काम बाजूला ठेवा उद्यासाठी आणि उद्या 6:30 वाजता आदर्श शाळेसमोर जमावा, की आपला हा निषेध आहे. आपल्याला उत्स्फूर्त बंद करायचा, आपल्याला कोणाला जबरदस्ती किंवा मारहाण करून आपल्याला बंद नाही करायचा. हा प्रत्येकाने सामील व्हायचा त्यात. हा तो निषेध व्यक्त करण्याची तुम्हाला एक संधी दिलेली आहे. प्रत्येकाचं हातावर पोट आहे मला मान्य आहे, पण त्यांनी कुठेतरी आपल्याला 4-5 तास एक बंदसाठी द्यावा हीच माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल बदलापूरकरांना. मी त्यासोबत मी पण असेल, आमचे प्रियंकाताई असतील, लांबले असतील किंवा महिला वर्ग जे काय असतील ते सगळेच असतील. आम्ही या ठिकाणी आपल्याबरोबर निशांत मांडवीकर आहेत, जे त्या पीडित मुलीसोबत आणि पीडित मुलीच्या आईसोबत हा गुन्हा नोंदवण्यासाठी संगीता चिंदवडकर यांच्यासोबत दिवसभर त्या ठिकाणी होते. त्यांच्यापर्यंत ते पालक आले होते ही सगळी समस्या घेऊन. आता जे काही या सगळ्या घटनेनंतर जी संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटतीये, कुठेतरी आपण घेतलेलं पाऊल, आपण जे पुढे टाकलेलं पाऊल आहे त्याचं कुठेतरी यश आहे आणि बदलापूरकर जागा होतोय. उद्या बदलापूरकरांनी जे आंदोलन ठेवलेलं आहे, काय आव्हान करणार आहात तुमच्या माध्यमातून? नक्कीच याला यश बोलू नाही शकत. यशाला अजून खूप वेळ आहे. जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा भेटत नाही तोपर्यंत यश आम्ही मानणार नाही. दुसरी गोष्ट, जे आता सध्या खरडी घडतं आहे या गोष्टीचं राजकारण करतात, तर मुळात मी सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना एक आव्हान करतो, या गोष्टीचं राजकारण करू नका. ती चिमुकली आज दुसऱ्याची असेल, कदाचित ती आपली पण असू शकते काही कालांतराने, तर याच कारण याचं राजकारण करू नका. आणि त्या दिदीला मी एक सांगू शकतो, तुझा भाऊ, तुझा मामा, तुझा काका या स्वरूपात मी स्वतः तुझ्या पाठी नेहमी आणि कायम खंबीर असेल. सर, तुम्ही काय प्रतिक्रिया देणार आहात? अनेक असे प्रश्न शहरातील आहेत, सामाजिक प्रश्न उठवत असता. या प्रसंगात काय आवाहन करणार आहात उद्याच्या बंदसाठी? बदलापूरकरांमध्ये, बदलापूरच्या नागरिकांमध्ये पहिल्यांदाच अशी घटना म्हणजे एक मोठी सजगता, जागरूकता निर्माण झालेली आहे. कारण ज्या 3 वर्ष आणि 4 वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये बालवर्गातली मुलं आहेत ती, त्यांच्यावर झालेला जो 2-3 दिवसापूर्वीचा अन्याय आहे, अत्याचार आहे, यामुळे संपूर्ण जवळजवळ 5 लाखापर्यंत जे नागरिक आहेत हे सगळे म्हणजे फारच खवळलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एक फार मोठी चीड आहे. बदलापूर शहरात असलेल्या सर्व शाळा, मग ते प्राथमिक शाळेपासून जिल्हा परिषदेच्या शाळेपासून महाविद्यालयापर्यंत जे असतील, त्यामध्ये आपल्या मुलांना पाठवताना त्यांच्या जीविताची सुरक्षितता काय, आणि मग ही एवढी मोठी अवाढव्य बदलापूरमधले सर्वात नामांकित आणि जवळपास 16 ते 17 हजार विद्यार्थ्यांची संख्या असलेली अशी ही आदर्श विद्यालय, या शाळेमध्ये अशी घटना घडणं म्हणजे ही बदलापूरकरांना फार लाजिरवाणी आहे, फार शॉकिंग. ही बातमीने अतिशय शॉक बसला आहे, त्यामुळे सगळे नागरिक खवळलेले आहेत. अर्थात यामध्ये जर बारकाईने बघितला तर सगळ्यात महत्त्वाचे जर दुर्लक्ष कोणाचं असेल तर शाळा व्यवस्थापनाचा आहे, मॅनेजमेंटचा आहे. अफाट मोठा परिसर, 55 एकरचा प्लॉट आणि या इमारती आणि त्याच्यामधली असलेली सुरक्षितता, मॅनेजमेंट, इंटरनल व्यवस्था आहे ती फार दुबळी वाटली, हे सिद्ध झाले. दुसरी गोष्ट की जे कर्मचारी बाल म्हणजे लहान अगदी बालकं आहेत ते मुले, प्रिलिमिनरी की ज्याला पहिली पण नाही, ज्युनियर KG, सिनियर KG अशा याच्यामधले, तर यांच्या वर्गावरती जे शिक्षक आहेत नेमलेले किंवा जो सपोर्टिंग स्टाफ आहे, मावशा वगैरे, तर ह्या सर्व अशी चौकशी केली असता समजला की 2 मावशा त्या ठिकाणी नव्हत्या, त्यामुळे एक जेंट्स त्या ठिकाणी होता. कसं शक्य आहे बरं? हे जर पुन्हा शक्य नाही ही सर्वसामान्य नागरिकांमधली शंका आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असलेले CCTV कॅमेरे, इतर ठिकाणी त्या कॅम्पसमधले कॅमेरे चालू आहेत. नेमका तो बालकांचे जो वर्ग आहेत प्राथमिक विभागात, तिथले CCTV कॅमेरे बंद कसे? बरं, कॅमेरे बंद आहेत, मग त्याच्यामधला जो रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड कसा गायब झाला? मॅनेजमेंटकडे संशयाची चक्र वळतात. आणि म्हणून माझी विनंती पोलीस डिपार्टमेंटला आहे, पोलिसांनी या घटनेचा सत्यतेचा पडताळणी करून डिटेल चौकशी केली पाहिजे आणि ती FIR मध्ये आली पाहिजे. कारण यांच्या FIR मध्ये जर थोड्यासा लूप होल्स ठेवले तर तो आरोपी शिक्षेपासून
दूर होईल. आणि म्हणून FIR बनवताना किंवा उद्या कोर्टासमोर त्याला सादर करताना जी व्यवस्था पोलिसांकडून अपेक्षित आहे ती प्रामाणिकपणाची आहे. 15 ऑगस्ट झालं आहे, संविधानावरती शपथ ठेवून पोलीस डिपार्टमेंट कार्यरत आहे. अशा वेळेला केवळ आरोपीला प्रोटेक्ट करण्यासाठी FIR मध्ये जर लूप होल्स ठेवले तर 5 लाख जनता शेवटी आहे. आज पोलीस मॅडम ज्या सिनियर इन्स्पेक्टर होत्या त्यांना घरी बसावं लागलं आहे. उद्या आणखीन काही होऊ शकते. तर मेहरबानी करून पोलीस डिपार्टमेंटने आपली इमानदारी चालू ठेवावी आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे. त्या बालकांवरती जी घटना घडली अशी पुन्हा भविष्यात कुठेही, ती बदलापूरमध्येच नव्हे, ठाणे जिल्ह्यात नव्हे, कुठेही महाराष्ट्र राज्यात तर अजिबातच नको. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळे उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन या सगळ्या यंत्रणेने सजग होणं गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या ज्या भविष्यकाळातल्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाकडे जर त्यांनी पाहिलं तर जनता काही माफ करणार नाही, काही वेगळाच निर्णय देतील. आणि म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो की यांना सुबुद्धी व्हावी आणि चांगल्या इमाने ईदद्वारे सगळ्या गोष्टी त्यांनी घडवाव्यात कायद्यानुसार, हीच प्रार्थना आहे. आपण आता मगापासून बोलतोय की त्या कुटुंबाबरोबर सतत या सगळ्याचा पाठपुरावा करत होती. या सगळ्यानंतर आता ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि उद्याचं बंद, यासाठी कशा प्रकारचं आंदोलन, कशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं? आव्हान म्हणजे अशा प्रकारचं आपण करू तो छोटा शहर एक वेगळाच आदर्श दाखवून देणार आहे की आम्हाला तो आदर्श नको आहे. यावेळी लोक इतकी पेटून उठलेत की आम्हाला नंतर मेणबत्त्या नाही पेटवायचा, आम्ही अगोदर मेणबत्त्या पेटवणार नाही ह्याचा फडसा पाडणार. त्याच्यामुळे लोक खूप उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात, स्वतःहून रस्त्यावरती उतरत आहेत. तर लोकांनी शांतते जे काही करू आपण ते सगळ्या शांतते पद्धतीने करायचं आहे, हीच काळजी आहे. मॅडम जसं आपण काही वेळापूर्वी देखील चर्चा केलेली आहे, या संदर्भात जी घटना आहे, शाळेने कारवाई केलेली आहे असं शाळा म्हणते की आम्ही मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि 2 सेविका यांना निलंबित केलेलं आहे. पण इथे हा प्रश्न सुटतोय का? शाळा प्रशासन कुठेतरी स्वतःची जी वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे, शाळा प्रशासन म्हणण्यापेक्षा विश्वस्त जी शाळा चालवतीये पूर्ण ते विश्वस्त मंडळ ही नैतिक जबाबदारी कुठेतरी झटकण्याचा प्रयत्न करते का? आणि या संदर्भात पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण कालच जसं अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही संपर्क केला आणि त्यानंतर सूत्र हलतायत. मॅडमने देखील त्यांच्या वरिष्ठ स्तरावरती प्रयत्न केल्यानंतर ही जी सूत्र हलतायत त्यामागे आता तुम्ही विश्वस्तांवर कारवाई करण्यासाठी काय करणार आहात? नाही, नक्कीच. कारण मी जसं मगाशीही म्हटलं की आता ही फक्त चालढकल चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 मावश्या आहेत पण त्या नव्हत्या. मग एक केस ही नुकतीच घडलेली आणि एका मुलीची केस ही 8-10 दिवसाआधी घडलेली. मग तेव्हाही ती मावशी नव्हती. याचा अर्थ तुमच्याकडे मावशी नव्हतीच, तुम्ही आता त्याची सारवासारव करताय. आणि हे कुठेतरी ना निष्पक्ष ह्याचा निकाल हा लागलाच पाहिजे की नक्की काय चाललंय त्या शाळेमध्ये. त्याच्यासाठी आमचं तर, माझं तर वैयक्तिक आणि आम्हाला तर आमच्या सगळ्यांचं ते मागणं असणार आहे की त्या शाळेवरती प्रत्येक मेंबरला तुम्ही बरखास्त करा. अगदी निरपेक्ष त्याचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे शाळेचं ते होऊ दे. त्याच्यानंतर जो निर्णय लागेल तो आम्हाला मान्य आहे. सगळ्या विश्वस्त मंडळाची बरखास्त करा आणि त्याचबरोबर त्यांच्या चौकशीचे देखील मागणी केली जाते. तुमचं काय यावरती मत? प्रियंका मॅडमच्या याला मी सहमत असेल. कारण हे प्रकरण ज्यावेळेला आलं आणि ज्यावेळेला ते पालक आमच्याशी बोलत होते त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती अशी होती की हा प्रकार ज्यावेळेला शाळेत घडला त्यावेळेला ते पालक दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी त्या प्रिन्सिपलला सांगितलं की माझ्या मुलीच्या बाबतीत काहीतरी विचित्र प्रकार झालेला आहे आणि ते त्यांच्या मुलीला घेऊन ज्यावेळेला शाळेमध्ये अक्षरशः टॉयलेट बाथरूम सगळीकडे फिरत होते त्यावेळेला शाळेतल्या एकाही शिपायाने म्हणजे सिक्युरिटी गार्ड जो बाहेर होता त्यांनी अजिबात त्या पालकांना विचारलं नाही की तुम्ही कोण आहात, ही मुलगी कोण आहे आणि तुम्ही या शाळेत का फिरताय. म्हणजे इथेच कळते आपल्याला की या शाळेमध्ये काहीच सिक्युरिटी नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा असा की ज्यावेळेला पालकांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे तर त्या प्रिन्सिपलने सरळ सांगितलं, ज्या प्रिन्सिपल मॅडमना आत्ता त्यांनी हकालपट्टी केली, खरं तर ती तेव्हाच करायला पाहिजे होती, ती आत्ता केली. कारण आम्ही ज्यावेळेला त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेला त्यांचे हातपाय थरथरत होते. तर अशी लोकं तुम्ही ठेवताच का? बरोबर.
माझा आवाज थोडासा जर चढला असता ना तर त्या मॅडम कोमात गेल्या असत्या. अशी परिस्थिती तिथे होती. त्यामुळे अशी लोकं तुम्ही तिथे ठेवताय तर तुम्ही त्यावेळेला त्यांचं खरं गरज आहे की ती उत्तर देऊ शकतात का. ते उत्तर देऊ शकत नव्हत्या. कारण त्या मॅडमनी ज्यावेळेला आम्हाला असं सांगितलं की हा प्रकार माझ्या शाळेत घडला नाही, म्हटलं तुम्ही कसं काय सांगू शकता की हा प्रकार माझ्या बाबतीत घडला नाही. आणि तीच बाई त्या पालकांना सांगते की तुमच्या मुलीला जास्त काही झालेलं नाही आहे, तुम्ही कसं काय ठरवू शकता की तिला जास्त झालं आहे का कमी झालं आहे, तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही तुमच्याकडे मेडिकल ऑथॉरिटी काय आहे का. तर असे बरेचसे जे मुद्दे आहेत ना ते त्या शाळेच्या अवतीभोवतीच फिरत आहेत. त्यामुळे माझी शाळा प्रशासनाला विनंती आहे, तुम्हाला जर थोडीशी जरी लाज असेल ना तर तुम्ही सर्व विश्वस्त मंडळाने राजीनामा द्या. बदलापूरकरांची मागणी फक्त आदर्श शाळेपुरतंच होती असं मी आता म्हणेन. कारण नाव घ्यायची वेळ आलेली आहे. मला लाज वाटायला लागली आहे की ती मामीही त्या शाळेमध्ये शिकली. आमच्या वेळेला शाळा नव्हत्या, त्या शाळेत आम्ही शिकलो, पण त्यावेळेला ती शाळा अशी नव्हती. आणि आता विश्वस्त मंडळाने खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही नवीन लोक येऊ देत, नवीन चेहरे तिथे येऊ देत, तुम्ही राजीनामा द्या. आणि तुमच्यानंतर ह्या बाकीच्या ज्या शाळा आहेत या सर्व शाळांनासुद्धा आम्ही आता धारेवर धरणार आहोत. या शाळांचे CCTV कॅमेरे आमची विद्यार्थी सेनेची जी टीम आहे ही चेक करणार, यांचे कॅमेरे चेक करणार आणि ह्यांचे कान पण चेक करायची कामं आता आम्ही चालू करणार. आम्हाला आता शेवटी आंदोलनानंतर दुसरा काहीच पर्याय राहिलेला नाही आहे. तुम्ही जर बदलापूर बंद करून देत नसाल तर मग आम्ही अशी करू. कारण जर कायद्याचा धाक ह्या लोकांना राहिला नाही आणि जर आरोपी बाहेर सुटला तर मी पुन्हा सांगेन की आरोपी आमच्या तावडीतून सुटणार नाही. सर्व महिला त्याच्यावरती तूप धरून आहेत. तो कुठे ना कुठेतरी बाहेर आल्यावरती नक्कीच मार्ग आहे. विश्वस्त मंडळासोबत आज जेव्हा शिक्षक आमदार आहेत ते नेतृत्व करतात या मतदारसंघाचं, तर ते जेव्हा या विश्वस्त मंडळासोबत पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि या सगळ्या बाजू मांडत असतात आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांना देखील प्रतिक्रिया देतात, तर अशा सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे या लोकप्रतिनिधींवर? या सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं माझं आणि बदलापूरकरांचं एकच मत आहे आणि एकच प्रश्न आहे की इतके दिवस तुम्ही कुठे होता. तुम्ही शिक्षक आमदार आहात. मग जेव्हा ही घटना घडली आणि जेव्हा याचा गुन्हा नोंदवला गेला, तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच क्षणी तुम्ही पोलीस स्टेशनला हवे होते. तुम्ही त्या आज जे तुम्ही म्हणताय ना की आम्ही त्यांना जाब विचारला, मी हे केलं, मी ते केलं, हे तुम्ही त्या दिवशी करायला पाहिजे. काल जेव्हा यांनी बदलापूरकरांची एकी बघितली तेव्हा यांचे डोळे उघडलेले आहेत. त्याच्यामुळे हे मीच काय, आम्ही सगळे बदलापूरकर अगदी उघड डोळ्याने बघतो. नक्कीच हे सगळ्या बदलापूरकरांनी उघडपणे पाहिलेलं आहे. जेव्हा 3 दिवसानंतर सगळ्याच राजकीय पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पुढाऱ्यांना जाग येते तेव्हाच कुठेतरी आता बरंचसं चित्र समोर येत आहे. त्याचबरोबर विश्वस्त मंडळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणं आणि त्याबरोबर लोकप्रतिनिधींनी या संदर्भात चर्चा करणं हे कुठेतरी प्रश्नचिन्ह आणि संशयाला कुठेतरी वाट देण्यासारखं आहे. त्यामुळे या संदर्भात सगळ्या घटनेची कुठेतरी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. शाळेतील जे विश्वस्त आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका, 2 कर्मचारी सेविका यांना निलंबित केलेलं आहे. मात्र विश्वस्त मंडळ सुद्धा या संशयाच्या घेऱ्यात आहे आणि त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पण त्याचबरोबर लाजेखातर या विश्वस्त मंडळाने राजीनामे देण्याची मागणी प्रथमतः समोर येते आणि याच संदर्भात उद्याचा जो बंद आहे या उद्याच्या बंद नंतर अजून काही वेगळी चित्र समोर येतील, अजून काहीतरी वेगळे बदल शहरात झालेले दिसतील. कारण काल झालेल्या आंदोलनानंतर जर बदलापुरात चांगले बदल घडत असतील तर नक्कीच उद्याच्या बंद नंतर बदलापुरात अजून चांगले बदल घडतील आणि ह्या ज्या सगळ्या नराधमांसोबत नराधमांना पाठीशी घालणाऱ्या किंवा आपलं जे शाळेचं विश्वस्त आहे ज्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांचं काम चांगलं होईल अशी कुठलीच भूमिका बजावलेली नाहीये, अशा सगळ्या विश्वस्त मंडळींचा आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून राजीनामा मागत आहोत. त्यांनी खरं तर राजीनामा देऊन स्वतः बाजूला व्हावं, प्रशासनानं त्यांना बरखास्त करावं अशी मागणी आम्ही देखील करतोय. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुन्हा एकदा उद्याचा बंद जो सकाळी 6:30 वाजता बदलापूर येथील आदर्श शाळेच्या समोर होणार आहे, या बंदात सर्व बदलापूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपली एकजूट, आपली ताकद दाखवून या सगळ्या ज्या विरोधात कुठेतरी भूमिका बजावणाऱ्या सगळ्या यंत्रणांना कुठेतरी आपण दबाव टाकून त्यांना गप्प बसवायचं आहे आणि आपली ताकद दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त बातमी शेअर करा आणि आपल्या बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.